नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं पुन्हा एकदा कृषी तंत्र सीड या कंपनीमध्ये स्वागत। आज आपण पारगाव या ठिकाणी आपल्या F1 वैशाली प्लॉटची व्हिजिट करत आहोत। आज तारीख आहे 5 एप्रिल 2025। तर आपण शेतकरी बंधूंकडून सर्व काही जाणून घेणार आहोत। तर हा आहे आपला F1 वैशालीचा प्लॉट। सर नमस्कार। नमस्कार सर, तुमचं पूर्ण नाव व तुमचा ॲड्रेस सांगा। मी सत्यवान सीताराम खांडगे, मुक्काम देवगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। ओके, तुम्ही जी ही व्हरायटी लावली ह्या व्हरायटीचं नाव काय सर? ही F1 वैशाली म्हणून व्हरायटी आहे। ओके, आणि ही व्हरायटी निवडण्याचं तुमचं मूळ कारण काय, का निवडली ही व्हरायटी तुम्ही? ही जरा व्हायरस मुक्त व्हरायटी आहे असं मला समजलं आणि त्या माध्यमातून मी लागवड केली। खऱ्या अर्थाने तशाच पद्धतीने मला झाडांची डेव्हलपिंग वगैरे आतापर्यंत आढळून आलेली। ओके सर, तुम्ही प्लांटेशन कधी केलेलं आहे हिचं? ही 27 जानेवारीची लागवड आहे। 27 जानेवारीची लागवड, बरोबर। आज किती दिवस झाले कंप्लीट या प्लॉटला? आता 27 5 आणि 3 8 म्हणजे 68 दिवसाची लागण झालेली आहे। ओके, शेतकरी बंधूंनो तुम्ही पाहू शकता हा 68 दिवसाचा प्लॉट आहे। सर, तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये कुठं व्हायरसचं झाड वगैरे नाही, अजून काय हे नाही, व्हायरस नाही, काय नाही। ब्लॅक सीडला पण कमी प्रमाणात हे ओके, म्हणजे ही रोगाला प्रतिकार देणारी जाते। ओके, आणि सर किती दिवसाच्या अंतरावर फवारणी करता तुम्ही? एक 15 दिवसाच्या अंतराने 10 ते 11 10 दिवसाच्या पुढेच 10 दिवसाच्या पुढे तुम्ही फवारणी करता, बरोबर। आणि म्हणजे ह्या व्हरायटीला आता सध्या जी हाईट वगैरे तिचे ब्रँचेस वगैरे फुटवे वगैरे कसे झाडांमध्ये? चांगल्या प्रमाणात आहे, फुटवे वगैरे चांगले आहेत आणि ब्रँचेस पण चांगले फुटलेले आहेत, फुलं पण आता यायला लागलेली आहेत। ओके, तुम्ही लागवड किती फुटावर केलेली हिची? ही 1.25 फुटावरची लागवड आहे। माझ्या हिशोबाने ही जरा दाटच वाटते। किती फुटावर लागवड केली पाहिजे? कमीत कमी 2 फुटाच्या पुढेच, 2 फुटाच्या पुढे लागवड केली पाहिजे। ओके, आणि 2 बेडमधलं अंतर काय सर? आता हे माझं 5 फुटाचं आहे। 2 बेडमधलं अंतर 5 फुटाचं, बरोबर। आणि तुम्ही जे आता मी बघितलं हा स्प्रिंकलरचा तुम्ही सेटअप उभा केलाय, हा स्प्रिंकलरचा सेटअपचा का फायदा काय सर? स्प्रिंकलरमुळे काय झालं, येणार जे कीटक आहेत ते धुवून जातात, प्लस जी हीट निर्माण होते उन्हाळ्यात ते हीट कमी प्रमाणात तयार होते आणि त्याचा परिणाम आता फुलांना वगैरे आपल्याला या ठिकाणी दिसून येणार आहे थोड्या दिवसात। ओके, आणि आता जे स्प्रिंकलर आहे तुम्ही टायमिंग किती वाजता चालू करता तुम्ही स्प्रिंकलरचा? मी संध्याकाळी चालू करतो साधारणपणे। दररोज 1-2 तास आपलं चालू ठेवायचं, आपला गारवा निर्माण होईल त्यावेळेस बंद करून टाकायचं। ओके, आणि अजून एक, तुम्ही आता 2-3 दिवसापूर्वी मध्ये रोटर फिरून घेतलाय, मग त्याबरोबर काही तुम्ही निसं रोटर फिरवला, काही खतं वगैरे वापरलेत? नाही, मध्ये रोटर फिरवला मी ट्रॅक्टरचा बारक्या, आणि त्याच्यात गांडूळ खत टाकलं, प्लस त्यात NPK बॅक्टेरिया टाकलेले आहेत जैविक, प्लस झिंकच्या बॅक्टेरिया टाकलेले आहेत आणि त्याच्याबरोबर मायक्रोरायझा पण दिलेला आहे। त्याच्यामुळे जमीन अशी भुसभुशीत राहिलेली आहे आणि पुढच्या वेळेस मला अजून त्यात फरक दिसणार आहे। ओके, आणि सर तुम्ही म्हटले नाही का तुम्ही रोटर फिरवता आणि मुळ्या पण तिच्या दिसत होत्या, बरोबर? झाडाच्या मुळ्या इथपर्यंत, म्हणजे आता झाड मल्चिंग पेपरचा बोध किती फुटाचा आहे आपला? तो साधारणपणे 2 ते 3 फूट असेल रुंदी। ओके, आणि त्याच्यामुळे इथपर्यंत आल्यात ना? आता मधल्या पट्ट्यात आल्या होत्या, काल मी ते रोटर फिरवला ना, कट झाल्या ऑटोमॅटिक मुळे। ओके, आणि मी दुपारच्या पारी आल्यानंतर पाहिलं तर झाड एकदम सुकलं होतं, त्याला पाणी दिलेलं होतं, पण त्याच्या मुळ्या कट झाल्यामुळं ते झाड एकदम ट्रेस मध्ये गेलं होतं। पण मग मला ते मी उकरून पाहिलं तर त्याच्या मुळ्या कट झालेल्या मला दिसल्या, आणि म्हणजे माझ्या मुळ्या, झाडाच्या मुळ्या ह्या इथपर्यंत आलेल्या आहेत, आणि आता ते मायक्रोरायझा वगैरे दिल्यानंतर त्या अजूनच डेव्हलप होते। ओके, आणि त्यानंतर मग झाड फ्रेश कधी झालं? स्प्रिंकलर चालू केला मी 15-20 मिनिटं फ्रेश होऊन गेलं। ओके सर, आता माल तुमच्या प्लॉटला माल लागलेला आहे का? हो, माल चालूच आहे आता, म्हणजे अजून तोडणी नाही पण माल आलेला आहे चांगल्या पद्धतीने। किती दिवस झाले म्हटले टोटल? हे 68 दिवस। ओके, शेतकरी बंधूंनो बघू शकता ही F1 वैशाली आहे, 5 एप्रिल 2025 या रोजी तुम्ही बघू शकता 68 दिवसाचा प्लॉट आहे। मालाची क्वालिटी चेक करा तुम्ही कशी। सर, माल कसा यायचा? माल चांगला आहे, सुंदर आहे, हां, एकदम एक्सपोर्ट क्वालिटी टाईप माल आहे। आणि सर्वात महत्त्वाचं सर, आता सध्या टेम्परेचरमुळे अदर कंपनीचे ज्या व्हरायटी आहेत त्यांचा माल असा नॉर्मल पिवळा निघतोय, आपला कसा माल आहे? माल हिरवा आहे आणि सरळ आहे, हिरवा तिकडा माल नाही। ओके, आणि ते पण अजून पहिलीच म्हणजे तोडणी करायची आपल्याला? तोडणी करायची अजून, हो, पहिली तोडणी करायची। हे बघा शेतकरी, एकच झाड नाही, कोणतं पण झाड बघू शकता माल कसा लागलेला आहे तुम्ही। हे बघा, मिरची वाकडी नसावी, फक्त सरळ मिरची अशी। हे बघा, आता मी तोडताना डेट तुटला तिचा माझ्याकडनं, पण हे बघा, आणि तोडायला खूप सोपी सर ही व्हरायटी। आणि अजून एक सर, बाकीच्या अदर कंपन्यांच्या व्हरायटींची काय कंडिशन आहे आपल्या बरोबरची? नाही, माझ्याकडे तलवार पण आहे वरती, पण व्हायरसने जास्त अटॅक केलाय तलवारवर। व्हायरसने दुसऱ्या कंपनीच्या व्हरायटीनी जास्त अटॅक केला? ओके, शेतकरी पण बनवून तुम्ही पाहू शकता, शेतकरी बांधवांनी व्हरायटी पण बेस्ट आहे, तर व्हरायटीमध्ये पण तेवढा दम आहे, पण शेतकरी बांधवाचं पण तुम्ही नियोजन चेक करू शकता कशा प्रकारे स्प्रिंकलर टाकलेले आहे त्यांनी, मध्ये रोटर पण फिरवलेला आहे आणि कंटिन्यू प्लॉटमध्ये व्हिजिट करतात ते। सर, तुम्ही प्लॉटमध्ये आल्यानंतर प्लॉटमधून बाहेर जाऊशी वाटतं घ्या?
नाही नाही, इथं आलं की इथंच राहावं असं वाटतं. हां हां प्लॉट मधून नाही बाहेर जावं वाटतं. हां का. आणि आता सध्या सर किती म्हणजे तोडा कधी होईल तुमचा? आता साधारणपणे एक 5-6 दिवसात तोडा करावा हां. लागला. आणि आता तुम्ही मार्केटची काही इन्क्वायरी केली की बाजार वगैरे किती? 60 रुपयापर्यंत आहे. 60 रुपयापर्यंत आहे. 60 आणि आपली मिरची क्वालिटी बघितल्यानुसार तर 5 ते 10 रुपयाने आपली पुढे जाईल. गेली पाहिजे. नक्कीच जाईल ना. नक्कीच नक्कीच. किती क्षेत्र आहे सर हे? हे साधारणपणे 1.25 एकरच्या आसपास क्षेत्र आहे. 1.25 एकरचं क्षेत्र आहे ना. शेतकरी बांधवांनो तुम्ही बघू शकता. सर तुम्ही शेतकरी बांधव काय सांगू शकता ह्या व्हरायटीबद्दल? नाही, व्हरायटी ही रोगप्रतिकारक शक्ती जास्त आहे ह्या व्हरायटीमध्ये. आणि आता मी पहिल्यांदाच केलेली आहे, पण अशी व्हरायटी आतापर्यंत मी कधीच म्हणजे पाहिली नाही किंवा लावली पण नाही. ओके. आणि आता येणाऱ्या काळात उत्पादन ज्यावेळेस देईल त्यावेळेस तिचा अंदाज येईलच. आता सध्या ग्रोथ ते एवढी म्हणजे भारी वाटते. वावरात आल्यानंतर कोणताही शेतकरी म्हणणार नाही का मला इथून जायचे. आणि आता हाईट किती यायची तरी तुमच्या कमरेला लागते ना? माझ्या कमरेला लागते साधारणपणे. या शेतकरी बांधवांना बघू शकता कमरेला लागते तुम्ही. आणि हे जे नियोजन आहे तारकाठीचं, हे तुम्हाला असं वाटलं होतं झाड खाली राहील, तुम्हाला असं वाटत नाही का ते याच्यावरती निघन म्हणून मिरची? नाही, याच्यावर जाणार ते झाड, तार दिसूनच येणार नाही तुम्हाला. एक 10-12 दिवसातच तार पूर्णपणे झाकून जाणार आहे झाड. हां, तुम्हाला तार पण झाकून जाईल. आणि वरती अजून एक वाढावं लागेल तिला. तरी आता हिला मध्ये मी ना हे मारलेलं आहे, मध्ये एक नायलॉनचा धागा ओढलेला आहे, त्याच्यामुळे ते झाड असं बरोबर चपटं दिसतं. एकमेकाला आताच तुम्हाला खेटलेलं दिसलं असतं. हां बरोबर, एकमेकाला खेटलेलं दिसलं असतं. सर आता टेम्परेचरनुसार टोमॅटो असू द्या, काही असू द्या, मिरची असू द्या, पण एवढा फ्रेशनेस हा कशामुळे? रासायनिकमुळे का जैविकमुळे? नाही, हा जास्त करून जैविकचा जोर आहे माझा. रासायनिक फार कमी प्रमाणात आहे. फार कमी प्रमाणात म्हणजे जवळजवळ एक 70% जैविक आणि 30% रासायनिक असं चालू आहे. बरोबर ना सर. एकदम जबरदस्त असा प्लॉट बनवला आहे तुम्ही. त्याबद्दल कृषी तंत्र सीड कंपनीकडनं तुमचं हार्दिक अभिनंदन. थँक्यू सर. धन्यवाद.